अशी कल्पना करूया की आपण एका बागेत आहोत आणि आपण मोगऱ्याचे एक अतिशय सुंदर आणि सुगंधी फूल अलगद तोडतो आणि ते एखाद्या श्रद्धेच्या ठिकाणी म्हणजे देवाच्या मूर्तीवर वाहतो. अगदी साधी कृती आहे ही. हो ना, ही एक अत्यंत साधी, सरळ आणि आपल्याला रोज दिसणारी कृती आहे. पण संत तुकाराम महाराज त्यांच्या मन हा मोगरा या अभंगात एक अत्यंत कठीण आणि थोडं विचार करायला लावणारे आव्हान देतात. बरोबर. ते म्हणतात, भौतिक फुलांऐवजी स्वतःचे मन वहा. तर आजच्या या चर्चेत आपण याच साहित्याचा वेध घेणार आहोत. नक्कीच. संत तुकारामांनी मनाची तुलना फुलांशी का केली आहे, किंवा मन अर्पण करणे या साध्या वाटणाऱ्या कृतीतून जन्ममरणाच्या चक्रातून मुक्ती कशी मिळू शकते, हे आपण पाहणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या शतकानुशतके जुन्या आध्यात्मिक विचारामागे मानवी मनाचे कोणते प्रगत मानसशास्त्र दडले आहे, हे आपण समजून घेणार आहोत. चला तर मग हे सर्व सविस्तरपणे समजून घेऊया. हो, कारण हे बघा, भौतिक फूल अर्पण करणे ही एक प्रकारची खूपच सोपी आणि व्यावहारिक कृती आहे. बरोबर. म्हणजे आपण एक वस्तू घेतो आणि देवाला देतो. अगदी बरोबर. आणि त्यामागे आपली काहीतरी अपेक्षा असतेच. पण जेव्हा तुकाराम महाराज मन अर्पण करण्याविषयी बोलतात ना, तेव्हा ते मानवी अनुभवाच्या अगदी मुळालाच हात घालत आहेत. डोळ्यांना न दिसणारे तरीही आपल्या प्रत्येक कृतीवर नियंत्रण ठेवणारे मन समर्पित करणे हे वरवर दिसते तितके अजिबात सोपे नाही. यातून ते अस्तित्वाची एक वेगळीच जाणीव उलगडून दाखवतात. हो, पण मुक्ती आणि भक्ती या संकल्पना समजून घेण्यापूर्वी ना, आपण अभंगाच्या अगदी सुरुवातीच्या रचनेकडे वळूया. चालेल. पहिल्या 3 चरणांमध्ये एक अतिशय सातत्यपूर्ण रूपक वापरले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा. त्यानंतर मन हे सेवंती अर्पुणी भगवंतीन. आणि मग तिसऱ्या चरणात मन हे तुळसी अर्पुणी ऋषिकेशी. हो, बरोबर. आता बघा, निसर्गात हजारो फुले आहेत, पण मोगरा, शेवंती आणि तुळस या 3च वनस्पतींचा उल्लेख इथे का आला असावा? यामागे नक्कीच काहीतरी विशिष्ट कारण असले पाहिजे. हो, आणि या वनस्पतींची निवड अत्यंत हेतुपुरस्सर केलेली आहे. इथे सर्वात लक्षवेधी आणि रंजक गोष्ट म्हणजे मोगरा आणि शेवंती या फुलांची रचना तुम्ही पाहिलीत तर त्यांचं सर्वात मोठे वैशिष्ट्य त्यांचा रंग किंवा आकार नाहीये. मग काय? तर तो त्यांचा सुगंध आहे. मोगरा बघा, रात्रीच्या गडद अंधारातही आपला सुगंध चहूकडे पसरवतो. अरे वा, हे खूप छान निरीक्षण आहे. हो ना. तो आजूबाजूच्या अंधाराचा त्याच्या अस्तित्वावर काहीही परिणाम होऊ देत नाही. आणि त्यांचा पांढरा शुभ्र रंग हा कोणत्याही डागापासून मुक्त असण्याचे म्हणजे एका शुद्धतेचं प्रतीक आहे. आणि तुळशीबद्दल काय सांगाल? तुळशीचा विचार केला तर भारतीय परंपरेत ती पावित्र्याचे सर्वोच्च शिखर मानली जाते. तिच्याकडे कदाचित खूप आकर्षक रंग नसतील, पण तिच्या अंगी एक नैसर्गिक शुद्धता आहे. आता बघा, मानवी मन साधारणपणे अतिशय चंचल असते. ते राग, लोभ, भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्याच्या चिंतेने सतत कलुषित झालेले असते. अगदी 100%. सकारात्मक सुगंध पसरवणारे आणि तुळसीसारखे पवित्र बनते ना, तेव्हाच ते खऱ्या अर्थाने उच्च शक्तीला अर्पण करण्यायोग्य बनते. म्हणजे इथे कोणतीही आकर्षक दिसणारी गोष्ट महत्वाची नाहीये, तर आंतरिक शुद्धता जास्त महत्वाची आहे. अगदी बरोबर. पण हे रूपक ऐकायला खूप छान वाटत असले तरी मला इथे एक मोठा व्यावहारिक प्रश्न पडतो. कोणता? म्हणजे बघा, भौतिक फूल देवाच्या मूर्तीवर वाहणे ठीक आहे, कारण त्याला आकार आहे, थोडं वजन आहे. पण मन अर्पण करणे म्हणजे व्यावहारिक पातळीवर नेमकी काय करायचे? आपण आपला मेंदू काढून फेकून तर देऊ शकत नाही. बरोबर आहे तुमचा प्रश्न. मग मन अर्पण करणे म्हणजे स्वतःच्या सर्व इच्छा किंवा आपले विचार दाबून टाकणे आहे का? हा स्वतःचा अहंकार बाजूला ठेवण्याचा काही मार्ग आहे का? नाही. विचार दाबून टाकणे हा मन अर्पण करण्याचा मार्ग अजिबात नाही. जर आपण मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले ना, तर मन अर्पण करणे म्हणजे स्वतःचा अहंकार बाजूला ठेवणे. अच्छा, अहंकार. हो, आपण दिवसभरात जी काही करतो त्यामागे एक मी लपलेला असतो. म्हणजे मी हे काम केले, माझ्यामुळे हे यश मिळाले किंवा माझ्यावर अन्याय झाला. हां, कर्ता असल्याचा भाव. अगदी तेच. हा जो कर्ता असल्याचा अहंकार आहे ना, तोच आपल्या सर्व दुःखांचे मूळ आहे. मन अर्पण करणे म्हणजे आपल्या कृतींचे फळ, आपले यश किंवा अयश या सर्व गोष्टींचा ताबा एका मोठ्या वैश्विक शक्तीकडे सोपवणे. मोगराचे फूल एकदा वाहिले की ते स्वतःचे वेगळे अस्तित्व जसे विसरून जाते, अगदी तसेच स्वतःच्या अहंकाराचे विसर्जन करणे म्हणजे मन अर्पण करणे. हे समजायला थोडे अमूर्त वाटते.
आपण एखादं ठोस उदाहरण घेऊया. समजा मी ऑफिसमध्ये एका मोठ्या प्रोजेक्टवर महिनाभर रात्रंदिवस काम केले बरं. आणि तो प्रोजेक्ट खूप यशस्वी झाला. आता साहजिकच माझा मेंदू म्हणेल की हे माझ्यामुळे झाले, मला याचे श्रेय मिळाले पाहिजे. हां, साहजिकच आहे. मग इथे मन अर्पण करणे म्हणजे काय? मी ते श्रेय नाकारायचे का? नाही, श्रेय अजिबात नाकारायचे नाही, पण त्या श्रेयावर स्वतःचे अस्तित्व अवलंबून ठेवायचे नाही. म्हणजे कसं? जेव्हा तुम्ही म्हणता ना की हे माझ्यामुळे झालं, तेव्हा तुम्ही त्या यशाचे प्रचंड मोठे ओझे स्वतःच्या खांद्यावर घेता. आणि समजा उद्या जर तो प्रोजेक्ट फसला तर अपयशाचे ओझेही तुम्हालाच खचून टाकेल. बरोबर आहे. आपण डिप्रेस होऊन जातो लगेच. हो ना. म्हणून मन अर्पण करणे म्हणजे हे मान्य करणे की तुमचे कौशल्य, तुमची बुद्धिमत्ता आणि ती परिस्थिती हे सर्व एका मोठ्या योजनेचा भाग आहेत. तुम्ही फक्त एक साधन आहात. अरे वा. ही जाणीव तुम्हाला यशाने हुरळून लावू देत नाही आणि अपयशाने खचूही देत नाही. म्हणजे अहंकार विसर्जित करणे हा या प्रक्रियेचा अगदी पाया झाला. अगदी बरोबर. पण समजा मी माझा अहंकार बाजूला ठेवला तर याचा माझ्या रोजच्या जगण्यावर किंवा माझ्या भविष्यावर नेमका काय परिणाम होईल? या कृतीचा अंतिम फायदा काय आहे? कारण अभंगात वारंवार एक ओळ येते. पहिल्या चरणात पुनरपी संसारा येणे नाही, दुसऱ्या चरणात पुनरपी संस्कृती येणे नाही आणि तिसऱ्या चरणात पुनरपी जन्मासी येणे नाही. बरोबर. इथे संसार आणि जन्ममृत्यू यातून मिळणाऱ्या मुक्तीचा उल्लेख आहे. बरोबर. तर संसार म्हणजे नेमके काय? जर आपण याला अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहिले ना तर संसार या शब्दाचा अर्थ अनेकदा खूप संकुचित अर्थाने घेतला जातो. म्हणजे फक्त लग्न करणे, मुले बाळे असणे आणि घर चालवणे. हो, आपण सर्वसाधारणपणे तेच मानतो. पण भारतीय तत्वज्ञानात संसार हा शब्द एका खूप मोठ्या आणि गुंतागुंतीच्या मानसिक चक्रासाठी वापरला आहे. हे चक्र आहे कधीही न संपणाऱ्या वासनांचे आणि मोहाचे. अच्छा. आपण बघा, सतत एका धावपट्टीवर पळत असतो. आपल्याला वाटते की अमुक एक गाडी घेतली की आपल्याला शांती मिळेल. हो, गाडी मिळते, 2 दिवस भारी वाटतं आणि मग मन पुढच्या मोठ्या घराच्या शोधात धावू लागतं. अगदी तेच. इच्छा, मग तात्पुरतं समाधान, पुन्हा नवीन इच्छा आणि ती पूर्ण न झाल्यामुळे येणारं दुःख. हे जे अविरत फिरणारे चाक आहे ना, त्याला खऱ्या अर्थाने संसार म्हणतात. बापरे, हे खूपच भयानक चक्र आहे. हो ना. आणि जेव्हा अभंगात म्हटले आहे की पुनरपी संसारा येणे नाही, तेव्हा त्याचा अर्थ मृत्यूनंतरच्या मोक्षाबद्दल नाहीये. त्याचा अर्थ या जिवंतपणीच इच्छा आणि दुःखाच्या या चक्रातून कायमची सुटका मिळवणे. तर या सर्वांचा नेमका अर्थ काय आहे? म्हणजे इथेच सर्वात मोठा गोंधळ उडतो माझा. कसा काय? जर मी माझ्या इच्छा सोडून दिल्या, मोहाच्या चक्रातून बाहेर पडलो, तर मी एक सामान्य आयुष्य कसं जगू शकेन? जर एखाद्याला कशाचीच आसक्ती राहिली नाही, तर तो एक चांगला पालक, चांगला कर्मचारी किंवा चांगला नागरिक तरी कसा बनू शकेल? निष्काळजीपणा आणि मुक्ती यात काही फरक आहे की नाही? कारण बऱ्याचदा मुक्ती म्हटले की लोक जबाबदाऱ्या झटकून कुठेतरी हिमालयात जाण्याचा विचार करतात. हो, हा गैरसमज खूप सामान्य आहे. पण हे बघा, निष्काळजीपणा आणि मुक्ती या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. बरं. निष्काळजीपणा म्हणजे मला कशाचीच पर्वा नाही, काय व्हायचे ते होऊ दे. हा एक प्रकारचा आळस आणि पलायनवाद आहे. बरोबर. पण मुक्ती किंवा अलिप्तता म्हणजे मी माझी सर्व कर्तव्य पूर्ण निष्ठेने पार पाडेन, पण त्याच्या अंतिम निकालाने माझा भावनिक तोल बिघडू देणार नाही. कमळाच्या पानाचं उदाहरण यासाठी अत्यंत चपखल आहे. कमळ सतत चिखलात आणि पाण्यात असते, पण पाण्याचा एक थेंबही त्याला चिकटत नाही. क्या बात आहे. संसारात राहूनही मुक्ती मिळवणे म्हणजे कुटुंबाची काळजी घेणे, नोकरी करणे, पण त्यातून निर्माण होणाऱ्या अहंकाराला मनाला चिकटू न देणे. मला वाटतं हे एका आधुनिक तंत्रज्ञानाच्या उदाहरणावरून अधिक स्पष्ट करता येईल. सांगा ना. म्हणजे हे थोडे आपल्या स्मार्टफोनच्या बॅकग्राऊंड ॲपसारखे आहे. निष्काळजीपणा म्हणजे फोनच पूर्ण स्विच ऑफ करून टाकणे आणि जगाशी संपर्क तोडणे. पण मुक्ती म्हणजे आपण जे मुख्य काम करत आहोत, म्हणजे जो आपला वर्तमान काळ आहे, तेवढेच ॲप स्क्रीनवर उघडे ठेवणे. अरे वाह, हे खूपच छान उदाहरण आहे. हो ना. आपल्या मेंदूच्या बॅकग्राऊंडला नेहमी भविष्याची चिंता, भूतकाळाचे पश्चाताप असे अनेक टॅब चालू असतात, ज्यामुळे आपली मानसिक बॅटरी सतत संपत असते. अगदी बरोबर. मुक्ती म्हणजे हे बॅटरी खाणारे अनावश्यक टॅब्स क्लोज करून फक्त सध्याच्या कर्तव्यावर फोकस करणे. हे रूपक अतिशय अचूक आहे. कारण मानवी मेंदूची रचनाच अशी आहे की तो सतत धोके शोधत असतो. हो. त्यामुळे आपण वर्तमान काळात कमी आणि भूतकाळ किंवा भविष्यकाळात जास्त जगतो. हे जे बॅकग्राऊंडला चालू असलेले टॅब आहेत ना, तेच आपल्या दुःखाचे म्हणजेच या संसाराचे मुख्य कारण आहेत.
आणि यातून बाहेर पडण्यासाठीच अभंगाच्या शेवटच्या भागात काही विशिष्ट साधनांचा उल्लेख केला आहे. हो, कारण हे सगळे ॲप्स बंद कसे करायचे हाच तर खरा प्रश्न आहे. आपण ठरवून चिंता करणे थांबवू शकत नाही. नक्कीच नाही. जर आपल्याला संसारात राहूनच आपले मन शुद्ध ठेवायचे असेल तर त्याची साधनं कोणती? मूळ स्रोतात आणि अभंगाच्या 4थ्या चरणात अत्यंत स्पष्टपणे 2 साधनांचा उल्लेख आहे. बरोबर. हरिनाम आणि श्रद्धा. आता बघा, हरिनाम म्हणजे फक्त एका जागी बसून देवाचे नाव घेत राहणे असा वरवरचा अर्थ अनेक जण घेतात. पण यामागे नक्की काय प्रक्रिया घडते? हरिनाम ही केवळ ओठांची हालचाल नाहीये, तर ती एक अत्यंत प्रबळ मानसिक प्रक्रिया आहे. आपण ज्याला कॉग्निटिव्ह इंटरप्टर म्हणू शकतो. बरं? जसे आपण मगाशी म्हणालो की मन सतत चिंता आणि भीतीच्या चक्रात अडकलेले असते. विज्ञानाच्या भाषेत त्याला कॅटॅस्ट्रोफायझिंग म्हणतात. कॅटॅस्ट्रोफायझिंग. ओके. म्हणजे छोट्याशा गोष्टीवरून भविष्यातील खूप मोठ्या संकटाची कल्पना करत राहणे. हे चक्र तोडण्यासाठी मनाला एका भक्कम आधाराची गरज असते. हरिनाम किंवा नामाचा जप हा भरकटणाऱ्या जहाजाला स्थिर करणाऱ्या नांगरासारखे काम करतो. जेव्हा तुम्ही एका विशिष्ट नामावर, एका शब्दावर किंवा उच्च शक्तीवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुम्ही मेंदूला भूतकाळ आणि भविष्यकाळातून खेचून वर्तमान काळात आणता. म्हणजे तो एक अँकर बनतो. अगदी बरोबर. तो एक फोकल पॉइंट बनतो, ज्यामुळे चिंतेला आणि भीतीला लागणारे इंधनच मिळणं बंद होते. आणि या प्रक्रियेतील दुसरं साधन आहे श्रद्धा. मला वाटतं श्रद्धा ही अंधश्रद्धा नाही, तर तो एक प्रकारचा आंतरिक आत्मविश्वास असावा. हो, नक्कीच. परिस्थिती कशीही असली तरी आतून असणारी एक अढळ शांती. जेव्हा आपण हरिनाम आणि श्रद्धा या साधनांचा वापर करून आपला अहंकार सोडून देतो, तेव्हा मिळणाऱ्या अंतिम फळाचं वर्णन तुकाराम महाराज करतात. हां. ते म्हणतात, तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा, तया वास वावा वैकुंठासी. आता बघा, वैकुंठ हा शब्द आला की लगेच डोळ्यांसमोर ढगांवर वसलेले सोन्याचे राजवाडे असलेले एखादं जग उभं राहतं. हो ना, आपण नेहमी तसाच विचार करतो. मृत्यूनंतर मिळणारी ती एक जागा मानली जाते. पण या अभंगाचा रोख पाहता हा अर्थ इथे लागू पडतो का? यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. पण याचं उत्तर आहे अजिबात नाही. अच्छा. हीच तर या तत्वज्ञानाची सर्वात मोठी झेप आहे. वैकुंठ हे मृत्यूनंतर मिळणारे एखादे भौगोलिक ठिकाण नाहीये. स्रोतात स्पष्ट केल्याप्रमाणे ईश्वराच्या चरणी मन अर्पण केल्यावर आपले जीवन जे पवित्र आणि शांत बनते ना, ही जी प्रगाढ मनःशांती आहे, तीच अवस्था म्हणजे खऱ्या अर्थाने वैकुंठ. अरे वा. जेव्हा मनात गोंधळ नसतो, अपेक्षांचे ओझे नसते आणि आपण प्रत्येक क्षण पूर्ण सजगतेने जगत असतो, तेव्हा ती मानसिक अवस्थाच वैकुंठासमान असते. म्हणजे वैकुंठ हे बाहेर शोधण्याचं ठिकाण नसून ती स्वतःच्या आतच निर्माण केलेली एक अभेद्य तटबंदी आहे. इथे खरोखरच एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते. आपण अनेकदा शांतीसाठी बाह्य गोष्टींवर अवलंबून राहतो. हो, अगदी. सुट्ट्यांसाठी एखाद्या शांत ठिकाणी जाणे, महागड्या वस्तू विकत घेणे किंवा समाजात मोठी प्रतिष्ठा मिळवणे. आपल्याला नेहमी असे वाटते की या बाह्य गोष्टींमुळे आपल्या आत कुठेतरी शांती निर्माण होईल. पण तुकाराम महाराज जो विचार मांडत आहेत तो अगदी उलटा आणि क्रांतिकारक आहे. बरोबर. कारण बाह्य परिस्थितीवर अवलंबून असलेली शांती हे अत्यंत ठिसूळ असते. आज नोकरी आहे म्हणून तुम्ही शांत आहात, उद्या ती गेली की शांतीही जाते. आज बँक बॅलन्स आहे म्हणून सुरक्षित वाटत आहे, उद्या समजा आर्थिक मंदी आली की सुरक्षितता हरवते. अगदी 100%. पण जेव्हा तुमची शांती, श्रद्धा आणि समर्पित मनावर आधारित असते, तेव्हा बाह्य जगात कितीही मोठी वादळे आली तरी आतला गाभारा एकदम शांत राहतो. क्या बात है. कारण तुम्ही आधीच हे मान्य केलेले असते की मी करता नाही, सर्व गोष्टी माझ्या नियंत्रणात नाहीत. नियंत्रणाचा हा अट्टाहास सोडणे हेच शांतीचे मुख्य कारण आहे. हे एक अत्यंत महत्वाचं सूत्र आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की वैकुंठ ही मृत्यूनंतर मिळणारी जागा नसून ती जिवंतपणे मिळणारी एक मानसिक प्रतिकारशक्ती आहे. अहंकार सोडून देणे म्हणजे स्वतःचं आयुष्य दुसऱ्याच्या हाती देणे नव्हे, तर माझे प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण असू शकते हा जो एक खोटा भ्रम आपण पाळलेला असतो तो भ्रम सोडून देणे आहे. याच भ्रमामुळे आपल्याला सर्वात जास्त ताणतणाव येतो. आणि तो भ्रम एकदा नष्ट झाला की माणूस अत्यंत मोकळेपणाने आणि निर्भयपणे जगू लागतो. बरोबर. त्याला अपयशाची भीती वाटत नाही, कारण तो निकालाशी जोडलेला नसतो. त्याला यशाचा अहंकार होत नाही, कारण तो स्वतःला फक्त एक साधन मानतो. आणि याच अवस्थेमध्ये मन मोगऱ्यासारखे नैसर्गिकपणे सुगंधित राहते. आपण आता आजच्या या चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत.
संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचे आपण जे विश्लेषण केले तो प्रवास खरोखरच विलक्षण आहे. नक्कीच करणे आहे. आणि या विसर्जनाचा परिणाम म्हणून आपण पाहतो की माणसाची संसाराच्या चक्रातून म्हणजेच सततच्या इच्छा आणि निराशेच्या साखळीतून पूर्णपणे सुटका होते. तो जिवंतपणीच कमळाच्या पानासारखा अलिप्त आणि मुक्त राहू शकतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यासाठी कोणतेही जग सोडून जंगलात जाण्याची गरज नाही. अजिबात नाही. याच जगात, याच धावपळीत राहून हरिनामारूपी नांगराच्या साह्याने आपल्या भरकटणाऱ्या मेंदूला वर्तमानात स्थिर करणे आणि श्रद्धेच्या माध्यमातून स्वतःला एका उच्च शक्तीशी जोडून घेणे शक्य आहे. असे केल्याने आपण आपल्या सर्व चिंतांचे ॲप्स क्लोज करू शकतो आणि जिवंतपणीच वैकुंठाचा म्हणजेच अढळ आणि शाश्वत शांतीचा अनुभव घेऊ शकतो. हो ना. आजच्या या अतिमाहितीच्या आणि सतत ताणतणाव असलेल्या जगात जिथे प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या मानसिक ओझ्याखाली दबलेला आहे, तिथे हे तत्वज्ञान केवळ एक धार्मिक शिकवण राहत नाही. मग काय बनते? ती एक अत्यंत प्रगत आणि आवश्यक अशी मानसिक उपचार पद्धती बनते. आपले ओझे आपणच वाहायची गरज नाही, ते वाहून नेण्यासाठी एक मोठी शक्ती अस्तित्वात आहे. हा विचारच माणसाला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी पुरेसा आहे. अगदी खरंय. जाता जाता या साहित्यातून मिळालेल्या ज्ञानावर आधारित एक अत्यंत वेगळा आणि विचार करायला लावणारा मुद्दा इथे मांडावासा वाटतो. सांगा. आपण पाहिले की शुद्ध मन हे मोगऱ्यासारखे सुगंधित असते, जे ईश्वराला अर्पण करण्यायोग्य असते. आपण आपले शरीर सजवतो, आपले घर स्वच्छ ठेवतो, पण क्षणभर स्वतःच्या आत डोकावून पाहूया. जर आपले मन खरोखरच एक फूल असते आणि आत्ता ह्याच क्षणी कुणीतरी त्याचा सुगंध घेण्याचा प्रयत्न केला असता, तर त्याला काय जाणवले असते? आपल्या मनाचा सुगंध मोगऱ्यासारखा ताजा, शांत आणि इतरांना प्रफुल्लित करणारा आहे की आपल्या रोजच्या चिंता, मत्सर आणि ताणतणावामुळे तो नैसर्गिक सुगंध कुठेतरी कायमचा हरवून गेला आहे? या प्रश्नाचं उत्तर ज्याचे त्याने स्वतःच्या आत शोधायचे आहे.